मोफत ॲम्ब्युलन्स ठेवली आहे आणि ते कुठलाही स्वार्थ न बघता जनसेवा हीच त्यांची ईश्वर सेवा ही त्यांच्या तोंडून ॲम्ब्युलन्स मोफत लावली आपल्या भागात, याबद्दल तेच निवडून येतील असे वाटते आपल्याला. परत सामुदायिक रक्त शिबिर हे पण चांगले त्यांचं काम आहे. सामाजिक शेतकऱ्यांसाठी पण झटणारं माणूस आहे. त्यांनी गोरगरिबांना किंवा आपले कोणतीही अडी अडचण आली तर त्यांनी मदत केली आहे आणि लाडक्या बहिणी आपल्या भावासाठी नक्कीच जातील धावून. विजयाचं पारडं जरा त्यांच्यापाशी जड आहे असं मला वाटतं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून गावागावात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक गावातल्या चौकांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आल्याचं चित्र देखील सध्या या मतदारसंघामध्ये आहे. ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे. सध्या मी याच निगवे खालसा मतदारसंघातील कोथळी या गावी आली आहे आणि या ठिकाणी काही नागरिक बसले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की एकंदरीतच निगवे खालसा मतदारसंघामध्ये नेमकं वारं कुणाकडे आणि इथली राजकीय जी काही परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊया. ठिकाणी काही नागरिक बसले आहेत. काका नमस्कार. नमस्कार. काय सांगताय कोथळी मधलं राजकीय वातावरण काय आहे सध्या? वारं तसं बघायचं तर सागर जाधवाकडे आहे. कसं आहे ते लाडक्या बहिणीचं लाडका भाऊ यांना त्यांनी एकनाथ शिंदे मार्फत बरीचशी मदत केली आहे. परत आरोग्य सेवेसाठी त्यांनी मोफत ॲम्ब्युलन्स ठेवली आहे आणि ते कुठलाही स्वार्थ न बघता जनसेवा हीच त्यांची ईश्वर सेवा ही त्यांच्या तोंडून आता आमच्या इथं ते फिरायला आलते तर त्यांच्या तोंडून हे शब्द येतात की मला कुठलाही राजकीय वारस नाही किंवा काय नाही, की मी आधीच की एकनाथ साहेबांचा मी जवळचा माणूस असल्यामुळे लाडकी बहीण लाडका भाऊ यांच्या मार्फत मी लोकांच्याकडे मत मागायला फिरत आहे. तर मी आता परवा येऊन गेलोय असं त्यांनी सांगितले. आम्ही पण त्यांच्याबरोबर होतो. तर त्यांना बरंच की चांगल्या मताधिकाऱ्यांनी ते निवडून येतील अशी माझी विश्वास आहे. खरं तर एकंदरीत तिरंगी लढत आहे ती या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे. काय विश्वास वाटतो? काय नाही, अगदी की लाडक्या भाऊ आणि लाडक्या बहिणीच्यासाठी शिंदे साहेबांनी मदत केल्यामुळे त्यांच्या जवळचा माणूस असल्यामुळे 100% जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी ते निवडून येतील. या ठिकाणी आणखी काही तरुण बसले आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगताय दादा, वातावरण काय आहे इथलं? वारं कुणाकडे आहे? सागर जाधव युवती का त्यांचंच काय नाव वाटतं? काय काम लाडक्या बहिणींचे किंवा ॲम्ब्युलन्स मोफत लावली आपल्या भागात, याबद्दल तेच निवडून येतील असे वाटते आपल्याला. तरुणांचा प्रतिसाद काय वाटतोय? तरुणांचा पण सागर जाधवांबद्दलच प्रतिसाद आहे आपल्याला. काय सांगताय काका, एकंदरीत या मतदारसंघामधलं काय वातावरण आहे? सागर जाधव का तेच काय वाटतं? कारण एकंदरीत तिरंगी लढत आहे ती या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यांचं कामकाज चांगलं आहे हो. म्हणजे एकंदरीत मंडळात जे धरून असते ते चांगले. परत सामुदायिक रक्त शिबिर हे पण चांगले त्यांचं काम आहे. सामाजिक शेतकऱ्यांसाठी पण झटणारा माणूस आहे. ह्या ठिकाणी काही महिला आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकंदरीतच महिलांना काय वाटतं आणि निगवे खालसा मतदारसंघामध्ये काय वारं कुणाकडे आहे त्यांना विचारूया आपण. काय सांगताय का की या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे ती पाहायला मिळत आहे, वारं कुणाकडे आहे? सागर जाधव यांच्याकडे आहे वायर. बर, काय सांगाल, तसं काय वाटते? तसं म्हणजे लाडक्या बहिणीचं त्यांनी सगळे एकनाथ शिंदेनी सगळं केलेलं आहे नाही, त्याच्यामुळं सगळं वारं तिकडंच वाहत आहे आता. बर, लाडक्या बहिणी सगळ्या तिकडेच आहेत? हो हो, तिकडे जाईल. बर, पैसे आले लाडक्या बहिणीचे? सगळे आलेत. बर, एकही हप्ता चुकलेला नाही आतापर्यंत. बर, सगळे हप्ते पोच झालेले आहेत. बर. मग लाडक्या बहिणी म्हणजे लाडकी बहिणी योजना करून दिल्यामुळं पारडं त्यांच्याकडे जड आहे असं वाटतं? हो हो. काय सांगताय दीदी, काय एकंदरीत या मतदारसंघामध्ये वातावरण आहे? सागर जाधव हे म्हणजे निगवे खालसा ह्या जिल्हा परिषदेला निवडून येणार, जास्त मतांनी निवडून येतील. बर, असा विश्वास का वाटतो? कारण लाडकी बहीण म्हणजे शिवसेनेचे ते म्हणजे माणूस आहे तो मोठा म्हणजे एकनाथ शिंदेला जाऊन ते भेटून आलेले आहेत. त्यामुळे असं एकंदरीत वाटतं की ते जास्त मतांनी निवडून येतील. बर, काय सांगताय, लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले काय? लाडक्या बहिणीचे सगळे हप्ते आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी दादांच्याकडे धावून जातील असं मला वाटतंय. आणि त्यांनी गोरगरिबांना किंवा आपले कोणतीही अडी अडचण आली तर त्यांनी मदत केली आहे आणि लाडक्या बहिणी आपल्या भावासाठी नक्कीच जातील धावून. असा विश्वास आहे? विश्वास आहे. काय म्हणजे विजयाचं काय विजयाचं पारडं जरा त्यांच्यापाशी जड आहे असं मला वाटतं. काय सांगताय, या मतदारसंघामध्ये वारं कुणाकडे आहे? तुम्हाला काय वाटते? मला असं वाटतं की सागर जाधव यांना जास्त मतं मिळतील आणि
तेच बहुमताने निवडून येतील असं वाटते. का असा विश्वास का वाटतो? सगळ्यात मोठा महिलांचा प्रश्न त्यांनी सोडवला, लाडकी बहीण योजना काढून. आणि सगळ्या महिलांचा कल जास्तीत जास्त त्याकडेच आहे असं मला वाटते. आताच आपल्यासोबत निगवे खालसा मतदारसंघातली कोथळी गावात आपण होतो आणि या ठिकाणी महिलांसोबतच आपण येथील नागरिकांच्या सोबत देखील चर्चा केली आणि एकंदरीतच या मतदारसंघामध्ये वारं कुणाकडे आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलो आहोत. मात्र येणाऱ्या काळातच कळेल की विजयाचं गुलाल कोणाला लागणार. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.